नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऋतुजा पवार इन्फिनिटी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. तर नवी मुंबई महानगरपालिका सहाय्यक आयुक्त असिस्टंट कमिशनर या पोस्टसाठी बुद्धिमत्ताचा जो तुम्हाला टॉपिक आहे, ज्यामध्ये 10 प्रश्न असतील 20 गुणांसाठी. तर याच्यावरती तयारी कशी करायची आहे, कोणत्या टॉपिकवर तुम्हाला मुख्य भर द्यायचा आहे, ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्याचं TCS नुसार आपण आता PYQ अनालिसिस केलंय, कारण की त्यांनी जो सिलेबस आहे त्यामध्ये फक्त मेन्शन केलंय बुद्धिमत्ता चाचणी 10 प्रश्न 20 गुण. तर कोणते प्रश्न असतील ते त्याच्यामध्ये मेन्शन करण्यात आलेले नाहीयेत. त्यामुळे आपण TCSचा जो पॅटर्न आहे त्यानुसार काही टॉपिक्स आहेत त्यांचं PYQ अनालिसिस केलेलं आहे. त्या टॉपिकवरती तुम्हाला भर द्यायचा आहे. आता जसं की ऍक्ट आणि नियमावलींचा पार्ट आपण जेव्हा बघतोय, तर जो तुम्हाला 60 प्रश्नांचा 120 गुणांसाठीचा जो पार्ट आहे त्यामधील 8 ऍक्ट असतील, काही नियमावली असतील आणि योजना असतील. तर याचं जे प्रिपरेशन आहे ते पूर्णपणे तुमच्याकडून करून घेतलं जाणार आहे. यासाठी तुम्हाला PDF स्वरूपामध्ये नोट्स प्रोव्हाइड केल्या जातील आणि जरी तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही या नंबरशी कॉन्टॅक्ट करू शकता 9226016161. आता जी कंप्लीट बॅच आहे, जसे की टेक्निकल आणि प्लस नॉन टेक्निकल, जी 40 प्लस 60 प्रश्न अशी जी बॅच आहे त्याची पूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे. या बॅचची जी फीज आहे 4999 रुपये. ही बॅच 1 फेब्रुवारी 2026 पासून चालू होत आहे. याच्यामधील नॉन टेक्निकलचा पार्ट हा रेकॉर्डेड स्वरूपामध्ये असेल आणि जो टेक्निकलचा पार्ट आहे तो आपण स्वतः लाईव्ह स्वरूपामध्ये घेणार आहोत. सेम जे आहे या रिलेटेड ही जी आपली बॅच आहे ती फक्त ऍक्टची बॅच आहे. तर ऍक्टच्या बॅचची जी फीज आहे ती या प्रकारे असणार आहे. या रिलेटेड जरी काही डाऊट असेल फीज रिलेटेड तरी सुद्धा तसे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करू शकता किंवा तुम्ही जे आपला नंबर आहे हेल्पलाईन नंबर तिथे कॉन्टॅक्ट करू शकता. आणि त्यासाठी आपलं जे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचं जे ॲप आहे ते तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. यामध्ये तुम्हाला काही फ्री डेमो लेक्चर सुद्धा प्रोव्हाइड केले जाणार आहेत. आता आपल्या विषयाकडे आपण वळूया की जसे की बुद्धिमत्ताचा त्यांनी इथे पार्ट दिलाय. बुद्धिमत्तामध्ये बघा 10 प्रश्न त्यांनी ऍड केले, ठीक आहे. आणि जे आपण जे रोजचं लाईव्ह घेत आहोत 4 वाजता, त्या लाईव्ह मध्ये सुद्धा जे तुमचे डाऊट आहेत ते सर्व तिथे क्लिअर केले जात आहेत. आता बघा की हे जो पार्ट आहे बुद्धिमत्ता इंटेलेक्च्युअलचा जो त्यांनी पार्ट दिलेला आहे, यामध्ये तुम्हाला काही टॉपिक्स कशा प्रकारे असतील, तर सगळ्यात पहिल्यांदा जो आयोगाचा आवडता आहे, जो पेपर सेटरचा आवडता प्रश्न आहे नंबर सिरीज. तर तुम्हाला बुद्धिमत्ता म्हणजे इंटेलेक्च्युअल मध्ये विचारताना नंबर सिरीज वरती क्वेश्चन असतील. आता यामध्ये टोटल किती क्वेश्चन असणार आहेत तुम्हाला? 10 क्वेश्चन असणार आहेत 20 मार्क्ससाठी, ठीक आहे. 10 प्रश्न असतील 20 मार्क्ससाठी. नंबर सिरीज असेल. देन जो पार्ट आहे तो आहे अल्फाबेटिकल सिरीज, ठीक आहे. थर्ड पार्ट जो आहे या रिलेटेड तुम्हाला करून जायचा आहे. सगळ्यात जो आहे तो ब्लड रिलेशनचा आहे. हा टाइम कन्झ्युमिंग असतो आणि यावरती तुम्हाला प्रश्न हमखास पेपरमध्ये विचारले जातात. तर ब्लड रिलेशन आहे. देन पार्ट आहे सिलॉलिझमचा जो आहे. हे जे मेन टॉपिक आहेत यावरती प्रश्न असतातच असतात, ठीक आहे. आता तुम्ही जरी इंटेलेक्च्युअलचा पार्ट करताय तर एजेसचा जो पार्ट आहे तो मॅथ्स आणि इंटेलेक्च्युअल मध्ये दोघांमध्ये येतो. त्यामुळे तुम्हाला वयवारी करायचं आहे याच्यामध्ये. ऍटलीस्ट हा जो टॉपिक आहे तो तुम्हाला स्किप करायचा नाही. आता त्यांनी रिझनिंगचा जो पार्ट दिलेला आहे तसं नाही की रिझनिंग मध्ये तुम्ही फक्त प्रॉपर रिझनिंग करताय आणि अदर जे टॉपिक आहेत एक दोन जे इम्पॉर्टंट होते ते तुम्ही मिस आउट करतात. जर त्यांनी पेपर पॅटर्न मध्ये काही चेंजेस केले तर असं नको व्हायला की ते तुम्हाला येत नाही. तर त्यामध्ये ऍटलीस्ट एजेस चा जो पॉइंट आहे तो तुम्हाला ऍड करायचा आहे. 6 नंबरचा जो पॉइंट आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला ऑड मॅन आउट नंबर विचारले जातात किंवा फाइंड आउट द मिसिंग टर्म विचारलं जातं. तर तो जो पार्ट आहे तो करायचा आहे, फाइंड आउट मिसिंग टर्म. अजून एक टाईपचा क्वेश्चन येतो तुम्हाला, जसे की नॅचरल नंबर्स येतात, ऑड नंबर्स येतात, तर तुम्हाला मिडल टर्म काढा वगैरे अशा प्रकारे. तर नॅचरल नंबर्स जे आहेत ते तुम्हाला व्यवस्थितरित्या करायचे आहेत, ठीक आहे. नॅचरल नंबर्स, ऑड नंबर्स हा जो पार्ट आहे तो करून जाणं अपेक्षित आहे. तर अशा प्रकारे हे जे पॉइंट्स आहेत ते व्यवस्थित करायचे आहेत. अदर दॅन मॅथ्सचे ऍटलीस्ट 2 टॉपिक तरी तुम्ही करून जावा. टाइम वर्क डिस्टन्स, एजेसचा टॉपिक आपण इथेच ऍड केलेला आहे. आणि नेक्स्ट जो आहे सिम्पल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट. ऍटलीस्ट सिम्पल इंटरेस्टचा पार्ट तरी करून जाणं अपेक्षित आहे. किंवा
सिम्पल इंटरेस्ट किंवा कंपाऊंड इंटरेस्ट. नेक्स्ट जो पार्ट असेल की रेशो अँड प्रपोर्शन. ठीक आहे. आता यामध्ये तुम्ही सिलेबस मध्ये बुद्धिमत्ता चाचणी दिलेला आहे, तर तुम्ही मॅथ्सचे टॉपिक का सांगत आहात थोडेसे. तर काय होत आहे, भरपूर साऱ्या ज्या एक्झाम्स आहेत ज्याच्यामध्ये सांगण्यात आलं की सिलेबस अशा प्रकारे डिकोड केलाय, पण त्यामध्ये थोडेसे जे मॅथ्सचे टॉपिक आहेत, जसे आता सिव्हिलचे एक्झाम झाल्या काही, तर त्यामध्ये कम्प्लिटली नॉन टेक्निकलचा पार्ट होता. सिलेबसमध्ये टेक्निकल ॲडच केला नव्हता, पण एक्झाममध्ये टेक्निकल विचारलेलं. तर त्यामुळे ही जी एक्झाम्स आहे त्याच्यामध्ये वॅकन्सीज कमी आहे. तर वॅकन्सी कमी असल्यामुळे जरी तुम्हाला मॅथ्समध्ये इथे कुठेही ट्रॅप केलं तर तुम्हाला ते सॉल्व्ह करता यावं. सगळ्यात पहिल्या प्रायोरिटी बेसिसवरती हे टॉपिक असतील. नंबर सिरीज, अल्फाबेटिकल सिरीज, त्याच्यानंतर ब्लड रिलेशन, सिलॉलिझम, एजेसचा जो पार्ट आहे त्या रिलेटेड मिसिंग ऑड टर्म्स असतील. आता ऑड टर्म्समध्ये तुम्हाला स्क्वेअर, जो न्यूमरिकल्स जेवढेही आहेत तो टर्म तुम्हाला त्या व्यवस्थित येणं गरजेचं आहे. त्यानंतर जो पार्ट आहे तुम्हाला एजेसमध्ये जो आहे इंटेलेक्च्युअल स्टडीमध्ये तुम्हाला एजेसवरती जास्त प्रश्न विचारले जातात. त्यामुळे इथे तुम्हाला हे 2 ते 3 पॉइंट जे आहेत ते स्किप करायचे नाहीत. जसे की टाइम वर्क डिस्टन्स आहे, सिम्पल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट आहे, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, त्यानंतर रेशो आणि प्रपोर्शन, गुणोत्तर आणि प्रमाणचा जो पार्ट आहे तो करून जायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला मॅथ्स रिझनिंगचे ॲटलिस्ट प्रायोरिटी बेसिसवरती हे टॉपिक करून जाणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही अदर जे टॉपिक्स आहेत त्याला जे आहे प्रायोरिटी देऊ शकता. ठीक आहे. जर अशाच व्हिडिओ तुम्हाला जाणून घ्यायचे असतील आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला जाता जाता एक लाईक करा. धन्यवाद.